सागर. स्वरूपाची ओळख म्हणजे विचार सुख. सुखाची ज्या हृदयात अनुभूती सतत राहतील आणि देहाचा संबंध भस्म होतो, संपत. तो जीवात्मा सुखरूप होतो. नाम आपल्या आपल्या मूळ पदावर येतो. त्याच ज्ञान ते विचार सागरच्या द्वारे घेतात. अध्यात्मशास्त्राचा पाया म्हणजे अपरोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान. अंतःकरणातलं अनादिकालचं अज्ञान आणि त्या अज्ञानामुळे सुख दुःख देहाचं भान. दृश्य दिसून नाही पण आहे वाटतं आणि मी देहच वाटतं. मी ब्रह्मपुट वाटतं. मीची ओळख नाही अज्ञान. मीचा संबंध ज्ञान. मीचं ऐक्य सुखाचं भान आहे. मीचा बात ज्ञानाचं ऐश्वर प्रगट होतं. मीचा बात. मी म्हणजे अहंकार, मी म्हणजे वृत्ती, मी म्हणजे भ्रम, मी म्हणजे वासना समाप्त होते. कारण जे सुख मिळतं ते सुख संपत नाही. दुसरं सुख आवडत नाही. त्या सुखाहून दुसरं जगात सुख नाही. हे जेव्हा साधकाला कळतं, त्या सुखासाठी तो जन्म मागतो आणि जन्मामध्ये भगवंताचा होऊन राहतो. तो साधक धन्य होतो. म्हणून हे ज्ञान त्याला अत्यंत आवश्यक. विचार सागर हा डोळा आहे ज्ञानाचा तिसरा. तसं हो शंकर तिसरा डोळा आहे का, तसं साधकाला ज्ञानाचा तिसरा डोळा गुण देतात. ज्ञानरूपी डोळा तो साधकाला ज्ञान दृष्टी असते. म्हणून आपण तैस वाचलं ना, पांगुळ झालं देवा ज्ञानदृष्टी हरपवाडी दोन्ही नेत्र आंधळे धर्म जागो सदेवाचा रूपा परोपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. त्या दुसऱ्यांचा लगेच आले. आंधळ्या दृष्टी देणारे डोळा त्याचे नाव मी उच्चारी. ज्ञानोबा तुकाराम बरोबर नाही आपण. मग साधू संताचं नाव मी घेतो आणि भगवंताचं पण नाव घेतो. पण भगवंत साधू रूपानं समोर येतो तेव्हा जीवाची घाण काढून त्याला ब्रह्मज्ञान देतो आणि देहाचा संबंध तोडून आत्मपूर्ण प्रगट करून देतो आणि त्या शिवाचा संबंध प्रगट होतो. त्याला कारण विचार सागर. सुंदरच नाही जे ज्ञानेश्वरीला सगळ्या लागते आपल्याला परंपरा. सकाळ सकाळ बोध होता, पाऊस होता अमृताचा बोध होता. त्याला टेन्शन नाही किंवा पैसा देऊन प्रेम विकत घेता येत नाही. तसं पैसा देऊन ज्ञान प्राप्त होत नाही. हे लिहून ठेवा कोऱ्या कागदावर. भावना, भक्ती, हृदय, वृत्ती द्यावी लागते साधूला. तेव्हा त्याची प्रीती जडती साधकाची संताकडे. मन येत ग्रंथाकडे, देहाकडे मन जात नाही. तो ज्ञानी, ती साधना, ते वैभव आणि ते सुख, त्याचं नाव विचार सागर. बरेच लोकांना विचार सागरचं ज्ञान नाही. बरेच लोक आंधळे आहेत. अध्यात्माची बैठक नाही, वेदांत शास्त्राचा आधार नाही, गुरुची दीक्षा नाही, अध्ययनाचा कक्ष नाही आणि त्या ठिकाणी ईश्वराची बुद्धीला अंतःकरणात साक्षी भाव नाही. विकारी भाव आहे आपल्याकडं. साक्षी भाव ज्ञानाचा उत्पन्न होतो. तसं आंब्याला फुल मोहर येतो आणि आंबा तयार होतो. मोहर नाही तर आंबा पण नाही. तसं ज्ञान नाही तर साक्षी भाव नाही. साक्षी भावात विकार नसतो आणि जगत भावात विकारावाचून एक क्षण पण नसतो वृत्तीमध्ये. हे कळणं महत्वाचं असतं त्या हृदयाला, त्या जीवाला, त्या बुद्धीला. हे कळत नाही, बाकीचं कळत. हे कर, ते कर, याचा फोटो टाक, त्याचे लिंग कर, याच हे कर. ज्ञान कधी करते प्राप्त? शिकलं अडकून बसायचं का? तो स्वयंभू आहे, तो अनादी आहे, तो परम तत्व आहे, तो आपल्याशी येत आत आहे, त्याचा संबंध आहे. त्या लिंगाची पूजा बुद्धीनं करणं म्हणजे विचार सागर. माझा पाठ बुडून जिंतूरच्या बाळका त्या लिंगाकडे कुठं बघायला मी बाप्पा म्हणलं करावं, पण ते टाइम टाकू सोडून नाही करा.
आहेत तुम्ही का बेफाम सुटलेल्या बायका आहेत त्यात का? पण श्रवणाचा वेळ टाळून नाही जायचं मंदिरात. श्रवण करून हे मंदिर आहे आणि मग ते मंदिर आहे. ते ज्ञानी लोकांना कळतं, संसारी लोकांना नाही. आणि कर्मठाला तर कधीच नाही, कधीच नाही. कारण श्रवण सोडणं, श्वास बंद व्हावा तेव्हा श्रवण संपावं, आमच्या गुरुने सांगितलंय. श्वास बंद झाला तर श्रवण बंद पडणार आमचं, अशी निष्ठा असावी गुरुच्या ठिकाणी. शिकवलंय मला. आम्ही कधीच श्रवण नाही सोडलं. नाही बाबा, कोणता महाराज येऊ दे, कोणता मोठा 1000 लोक येऊ दे, कोणत्या मंडप पडू दे परभणीत, 8 म्हणजे पाठ. कुठे असू दे, किती भंडारा निघू दे, काय कमी असत का भंडारे? हो, आम्ही नाही. मी म्हणजे नाही, साधक कुणीच नाही परभणीत. जे पाठाचं आहे, ज्यांचा टाइम चिंतनाचा आहे, नाना ग्रंथ लावून घ्यायची वेळ आहे, इकडे तिकडे भटकतच नाहीत, कधीच नाही. कारण ती रस्ता, तो वेद, ते ज्ञान, ते सुख, ते रूप, ते प्राप्ती, ते अनुभूती, ते सुखाची रीती आणि परमेश्वराची स्थिती सोडून इकडं तिकडं इकडं सटर बटर सटर काय कळलं. ज्या भगवान श्रवणामध्ये, ज्या वेदांमध्ये, ज्या संतापाशी, ज्या ग्रंथापाशी मन जात, भगवंत होत, बाकीकडे कशाला जायचं? आता काय राहिलं? आता कळतच नाही लोकांना. आता तर ते श्रावण आला तर बाया बेसूम बेफाम तुसट. कारण अध्ययनाची गुणी आहे, वेदज्ञानाची कमतृटी आहे, बैरंगाचा बाजार आहे. राव बैरंग पण मर्यादेत. अंतरंगात कसं जायचं? आत आत्मरूप कधी व्हायचं? प्रत्येक आत कसं न्यायचं? परमेश्वराचं एक कसं व्हायचं? त्या भगवंताचं सुख कसं घ्यायचं आणि जगतातून कसं निघायचं? देहाला कसं टाकायचं? वैराग्यात कसं यायचं? आत्मभावात कसं नांदायचं? व्यक्तीला कसं ठोडायचं? आत्मानुभव कसा द्यायचा? ते कर्मानं होत नसतं. म्हणून श्वास केल्याशिवाय श्रवण टाकायचं नसतं. आमच्या गुरुच वाक्य थोड्याच नाही बरोबर. तोपर्यंत श्वास येतो विश्वास साधूवर ठेवा, श्रवणावर ठेवा, वेदावर ठेवा, अध्ययनावर ठेवा, चिंतनावर ठेवा, विचारावर ठेवा. हे त्यांचे वाक्य भराभर आहेत चांगलं. मग असं रोज चपाती खाल्ल्यावर हिंडा वाटलं का? म्हणून छान साधू भेटले, पण आयुष्य छान कधी झालं, आयुष्य कर्मी लागलं. त्या भगवंताचं अनुसंधान नाही, त्या भगवंताची ओळख नाही, त्या भगवंताचं ज्ञान नाही, त्या भगवंताची जाण नाही. जगून काय मतलब? धर्मात कवर राहायचं, तो धर्मात कवा यायचं, अरूप कसं म्हणायचं, देहरूप कसं सोडायचं आणि त्या बुद्धीला ब्रह्मरूपामध्ये कसं न्यायचं हे कधी कळायचं? धर्म भैरंग शो सगळं शो येते, दाखवायचं, केलं म्हणायचं, बाया करायचा लिंगाना व्यक्ती करा मग तर एकटी लिंग तुला जोर आहे ना, तर एकटी सगळ्याच तुला काय 50 बाया मुलीला करून घेतलं. आता ते पुण्य कुणाला सांगा? बाप्पा, एक नाही केली की 2 नाही केली की 10 नाही केली की 50 होत. एकीने करत नाही. तो तुला उल्हास एकटीच कर बरं, दिवस रात्र बस लिंग करण्यात. पाणी पिऊ नको तू तिथंच आहे. हे अवघड होत आहे, अवडंबर आहे सगळं अवडंबर. कारण जेव्हा सगळ्यात मिळून जे असतं ते कीर्तन असतं, ऐकणं असतं, श्रवण पठण नसतं. कुठपर्यंत काय करावं जाणणं गेलं, करणं आलं. गुरुजीने सांगितलं शेवटी आम्ही ऐकत होतो, इथून पुढचा काळ बेकार. आम्ही ज्या काळात आहे ते खूप छान आहे काळ म्हणायचं. इथून पुढचा काळ फार भयंकर आहे, चित्रकाळ. आणि तसंच आहे चित्रकाळ. नमुने भेटत ऐकायला, बघायला. अवडंबर आहे. मला फक्त सांगायचं, अवडंबर करू नका, करायचं एकटीनं करा. 50 बायाला बोलून नाही.
ते कसं आहे आपण सांगून ऐकू नये, पण श्रवणासारखं धन्य कुठंच नाही हे सांगायचं बस, बाकी काय नाही. चला आता आपली हेडिंग कालची, त्याला किंमत नाही त्याला परोक्ष काय सांगितलं, अपरोक्ष सांगितलं. आता अपरोक्ष ज्ञान नंतर भगवंताची जीवाची एकता नंतर त्याचाच अनुभव येतो, जगाचा अनुभव जातो, बुद्धीचा वाद होतो, तत्वाचा अभेद होतो, सर्व साक्षात्कार होतो आणि तोच मी आणि असा अनुभव येतो, त्याला म्हणायचं अपरोक्ष ज्ञानाची स्थिती. तोच मी आणते अशी स्थिती होणं, त्याला आत्मसाक्ष. असं नाही बोलली, 4-5 वाक्य होते मध्ये. आता तुम्ही एवढं माफ करीतच नाही, करतो का? ती अशी बोलली, ती अशी बोलली, मग गुरु अशी बोलली का नाही हो तुम्हाला पकडता येत? ते पकडता येते ना रागाचं, आणि हे तर आपल्या लक्षाचं हिताच आहे, ते कमी पकडत नाही. अरे कुठे बरोबर. मग हे का पकडतो? तीच अवस्था असते बुद्धीची घाणेरडी. अविद्या बुद्धी अविद्येलाच पकडणार, ज्ञान बुद्धी त्या बोधालाच पकडणार, बोध हे वेदाचाच असणार आणि मन हे वेदात राहणार, तेव्हा ते भगवंत होणार. कुणाला कळायला सांगा बरं, मन हे भगवंत होणार. मन हे बोधातच राहते. तो श्रवणातलं जे वर्ण मनामध्ये थांब. जसं कोणी बोललं की आपण त्या वेळेला शत्रुत्व करतो, असं म्हणले मग तिला आयुष्यभर बाजूला टाकतो, टाकतो की नाही? आणि ते शब्द जर बाजूला गेला तर त्याचं काय वाटत नाही, त्याने क्षणभर वाटतं, एक क्षणभर पुन्हा तो त्याचे क्षेत्रच असतो. त्याच्यामध्ये ते क्रोध आणि तो विकार आणि तो मनातला द्वेष समाप्त असतो, कारण त्याच्या ज्ञानाचा प्रकाश असतो. म्हणून ज्ञानी वैर नाही, निर्वैर, निर्भेद, निसंग. निर्माण निसंग. निर्माण म्हणजे तिथं संगत नाही, शब्दाचा बी नाही, व्यवहाराचा बी नाही, नात्याचा न देहाचा. देह सुटला नाही, आता कुठला आला? अभेद भावना म्हणतात, भेदभावना नाही. म्हणून तर अज्ञानी लोकांचं जातच नाही ते, पण त्यांना कळत नाही की अज्ञान वाढवले आपलं, असं देश करून, असं वाईट वागून कळत. ते म्हणतात आम्ही असेच निगरघट पाषाण, आम्ही नाही सोडणार, आम्ही नाही बदलणार. क्रूर वृत्ती, तमोगुणी वृत्ती, तामस बुद्धी, अज्ञानाची स्थिती आणि विकाराची बुद्धी, तिथं जगत भावच असत, ब्रह्मभाव नाही. म्हणून ही स्थिती असते. द्वेष, मद, अहंकार, मत्सर आणि विकार हे भांडवल असते त्यांचं. म्हणून बघितलं की द्वेष तयार होतो, तिथं आपलेपणा प्रेम नाहीच उत्पन्न होत, कारण हे सुटलंच नाही. आणि हे सुटण्यासाठी अध्ययन, श्रीगुरूची सेवा, श्रीगुरूचा संबंध, श्रीगुरूचा बोध, श्रीगुरूचं प्रेम, श्रीगुरूची कृपा, श्रीगुरूचं सानिध्य लाभलं हे जातात एक 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 एक. एक शब्द बी चुकीचा नाही. झोपले का मधले? तांद्रपा, ज्या बुद्धीला ग्रंथाचं प्रेम, ज्या अंतःकरणामध्ये बोधाची गंगा आणि ज्या मनामध्ये ईश्वराचा स्पर्श, तिथं द्वेष नाही, तिथं मोह नाही, तिथं भेद नाही, कुणाबद्दल तक्रार नाही आणि कुणाचा मत्सर तर कधीच होत नाही. क्षणभर असतो व्यवहार पुन्हा आपल्यामध्ये, आणि हे व्हायला नाही लागत. तपस्या लागते हृदयाची, पण तशी साधना होत नाही, मनाची स्थिती होत नाही बुद्धीची. तेच कटुपणा असतो हृदयात, तेच कटुपणा, तेच वैर्य, तोच विकार, किती घाण हृदय, ते भरलं दोषानं, हे कळत नाही त्या साधकाला. माझ्या दोष भरलेले धुवायला पाहिजेत, मन साफ करायला पाहिजे आणि चौकडे त्यालाच पाहायला पाहिजे. पण त्या चौकडे समभाव नाहीये, विषम भाव आहे. म्हणून काम क्रोधाचा मध्ये संगम तयार होतो. एक एक येतात, एकामागे एक, एकामागे एक. तर या मुलांना कसं आपोआप येतात. गवताला उगवायला काय फवारा करतो का औषधाचा? डिडी फिडी काही नाही, आपोआप गवत, पाऊस आला की गवत.
थोडस बुद्धीला दिसलं की माणूस स्त्रोत हे म्हणा आतून उकळत समोरच्याला काय होत नाही, ते निगडगट असते, ते आपल्या मोहिमेत असतात. पण आपला जो मधला जो अहंकार आहे तो तुम्हाला रोज बांधून मारतो. अहंकार ज्ञानानं मरतो, अहंकार ज्ञानानं मरतो, ज्ञानी स्वरूपानं उठतो आणि संत ज्ञानामध्ये बुद्धीला एक करतात. ते श्रवण फलद्रूप होत, ते माध्यम सुखाचं होत, आणि ते जीवन आणि मौन ठरत, आणि तो क्षण ईश्वराचा मिलनाचा असतो. ते श्रवण भक्ती. अंतःकरण भगवंताचं प्रगटीकरण होतच नाही, आणि त्या बायकांना ते कळतच नाही. त्यामुळे आम्ही म्हणजे अहंकाराचा एक तिथं बाण असतो, पाठा असतो, पाठरोपणा. नमुने नमुने बघायला भेटते, तर मी तर कळते तर काय माती कळत. चला आता ऐका, हेडिंग 23, तरंग पहिला, हेडिंग 23, आणि सिद्धांतमती केवळ महावाक्य श्रवणापासून अपरोक्ष ज्ञान व श्रवणाधिकारना सार्थकता. सिद्धांतमती केवळ महावाक्य श्रवणापासून, जेव्हा महावाक्य श्रवण केलं साधकानं, अवांतर वाक्य नाही, फक्त महावाक्य, तर अपरोक्ष ज्ञान होतच आणि श्रवणाला सार्थकता होतेच. त्यांचा संशय जे आहे ना, श्रवणाला व्यर्थत्व येईल, बाकीचे श्रवण व्यर्थकता येत नाही, पूरक होतात त्या. आता ही पूर्वपक्षीची म्हणणे बरोबर नाही, कारण शब्दाचा स्वभावच असा आहे की तो व्यवहित म्हणजे दूर देशाचा, अवहित म्हणजे जवळचा, व्यवहित म्हणजे जवळ, अवहित म्हणजे दूरदेश. तसेच भूत किंवा भविष्य काळच्या वस्तूचे परोक्ष ज्ञान करून देतो कोण? शब्द. तेव्हा सांगते, शब्दाचा स्वभावच आहे व्यवहित अव्यवहित. अव्यवहित म्हणजे काय? मजा मिळू लागली आता. अव्यवहित म्हणजे काय? नाही सांगा, एक मिनिट. व्यवहित म्हणजे दूर देशचा, अवहित म्हणजे अत्यंत जवळचा, अत्यंत जवळचा परमात्मा आहे. बाकी सगळं व्यवहित आहे, दूरच आहे. अव्यवहित अत्यंत जवळचा. हा, तसेच भूत आणि भविष्य काळच्या वस्तूचे परोक्ष ज्ञान करून देतो शब्द. काय करतो? व्यवहित आणि अवहित. व्यवहित शब्द दूर देशाचं, भूतकालाचं, भविष्यकालाचं वर्णन करून देतो तो कालाचं. कोण? व्यवहित शब्द. ज्याप्रमाणे व्यवहित म्हणजे स्वर्गस्थ इंद्रा देवाचे शास्त्ररूपी शब्दाने परोक्ष ज्ञान होते. भविष्य शब्दाने काय होतं? स्वर्गात इंद्र आहे, तिकडे ते सुख आहे, ताम्रत आहे, पुण्याने तिथे जाता येतं, असं. हे काय झालं? शब्दाने ज्ञान झालं दूरदेशाचं. पण आत असलेल्या परमात्म्याचे ज्ञान अवहित येतो, जवळ आहे, त्याला महावाक्याचं ज्ञान लागतं. महावाक्याच्या शब्दानं अवहित असलेल्या परमात्म्याची ओळख होती आणि विद्युतीत अंतरात जाते, ते मी आहे असा बोध होतो, आणि त्याचं ऐक्य होऊन तिथं संपूर्ण बोधाला प्राप्त होती. अव्यवहित शब्दाचं महात्म्य वाचणे पुढे काय माहित नव्हता, पण त्याच्यानंतरही सांगितलं व्यवहित आणि अव्यवहित. प्रेरणा आहे का? हॅलो. पासून अत्यंत असलेल्या, जवळ असलेल्या परमात्म्याचं अपरोक्ष म्हणजे तो मी आहे असं ज्ञान करून देणारा महावाक्याचा शब्द. हे अवहित वस्तूचं ज्ञान करून देतो. अव्यवहित म्हणजे अगदी जवळचं, व्यवहित म्हणजे दूर देशाचं. म्हणून ज्या बुद्धीमध्ये जे महावाक्याचे श्रवण जातं, ती बुद्धी त्या परमेश्वराशी एकरूप होते. हे महावाक्याच्या शब्दाची स्थिती, शक्ती, म्हणजे ते महावाक्य त्या श्रवणाच्या द्वारे त्या बुद्धीला ब्रह्मपदाची एकता करून देतं, जीवाला शिवृत्ता प्राप्त होती. त्याला म्हणायचं अवहित वस्तूचं ज्ञान महावाक्याच्या शब्दातून होतं. तिथं काय तुम्हाला जे बोलले ते सांगितलं. इथे वेगळी भाषा असते, आमची वेगळी असते, आमचं पूर्ण असतं आणि त्या शब्दात मांडणी नसते, असं. ओके, आता पुढे चला. व्यवहित वस्तूची म्हणजे शब्दाने अपरोक्ष ज्ञान केव्हाही होत नाही, होणे नाही. अव्यवहित म्हणजे जवळ. अव्यवहित वस्तूचे देखील शब्द परोक्ष व अपरोक्ष दोन प्रकारचे आहेत. अव्यवहिताचे दोन प्रकार आहे. परोक्ष होतं ब्रह्म आहे, शब्दानं सांगितलं, ते तो आहे महावाक्याने सांगितलं. मग त्या शब्दानं व्यवहित ज्ञान करून दिलं, अव्यवहित करून दिलं. आता आहे का, ज्यावेळी अव्यवहित म्हणजे अत्यंत जवळ असणाऱ्या वस्तूचा फक्त अस्तित्वरूपाने शब्द बोध करतो, तुम्हाला सांगतो ते थोडं वेगळं बघेल.
आता अत्यंत अवहित जवळ असणाऱ्या वस्तूचा फक्त अस्तित्व रूपाने शब्दबोध करून देतो. इथंच आपण थांबू, कारण तुम्हाला जास्त पुढे जाऊन कळणार नाही, मला माहिती. हे वाक्य सांगा, आता वाचून दाखवा. कोण आहे मध्ये? शब्द अवघड आहे, भाषा सोपं नाही. सांगायचं का? सांगा ना मला. अवहित म्हणजे अत्यंत जवळ असणाऱ्या वस्तूचा फक्त अस्तित्व रूपाने शब्दबोध करून देतो. अत्यंत जवळ असणाऱ्या वस्तूचा जेवढेस तो शब्द बोध करून देतो आपल्याला. बोध रूपाने त्याचं अस्तित्व कळतं. हे दोन शब्द महत्वाचे आहेत. हो. अत्यंत अवहित जवळ असणाऱ्या परमात्म्याचा तो महावाक्याचा शब्द अस्तित्व रूपाने बोध करून देतो. त्यावेळी परोक्ष ज्ञान होते. जसे 10 आहे त्या वाक्यापासून अस्तित्व म्हणजे आहे, तोच आहे ना. अस्तित्व म्हणजे आहे. मग 1 2 पहिला 10 पुरुष टाकले, पण 10वा तो आहे, माझा भाऊ आहे. 9 सोडले, बरोबर आहे ना. 9वाला सोडून बुद्धी वृत्तीच्या गुणाकडे गेली 10व्याकडे, म्हणजे अस्तित्वाचं ज्ञान करून दिलं कुणी शब्दात. मग ऐका पुढे. जसे 10वा आहे या वाक्यापासून 10व्या पुरुषाचे अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञानच होते. म्हणजे महावाक्यापासून अपरोक्ष होतं, परोक्ष. जेव्हा शब्दाचा बोध होतो तर तो बोध अस्तित्वाचा करून देतो आणि ऐक्याचं ज्ञान नंतर होतं. परोक्ष होतं, अपरोक्ष होतं. अस्तित्व आहे, पण तोच मी आहे, अनुभव आहे अस्तित्व, आणि तो मी एकता. म्हणजे आधी परोक्ष मग अपरोक्ष. बरोबर. म्हणजे एकदम हे कसं तुम्ही रामायण भागवत ऐकता तसं नाहीये. हे तुम्हाला पाठ झाले. आता कोण येणार, आता काय घडणार हे सगळं वाटे तुम्हाला, नाही का. आता रावण आला की मुलीमध्ये शेतात घेऊन जाते म्हणतात की नाही. लक्ष्मण झोपला, पडला घुस बेशुद्ध, इथून नगरी येते. पाठ सगळं तुम्हाला ते कथा. पण ही अज्ञानाची वथा नाही तुम्हाला काढतायत. म्हणून कथा भाग वेगळं, लीला वेगळ्या भगवंताच्या, भगवंताचं स्वरूप वेगळं, भगवंताचा अवतार वेगळं, भगवंताचं हृदयात अस्तित्व वेगळं, आणि भगवंतांचं केलेलं जगतरूपी कार्य वेगळं. एकच करून टाकता सगळं खिचडी खाला सगळा. कुठं काय माती कळते दगड काय हे कळलं. आता कळायला माहित थोडं. हे वेगळं ते वेगळं सगळे एकच करून टाकतो. कुठं व्यक्तीमध्ये जे भाव पाहिजे तो नाही. आत्मभावाला जीव धन्य झाला, प्रमत्याचा वाद झाला, आत्माराम प्रगट झाला, जीवात्वासी रूपात परिणित झाला, अपरोक्ष ज्ञानाचा आविष्कार झाला. महावाक्यानं दान दिलं, ते दान महावाक्याचं त्या स्वरूपाला प्रगट केलं. परमात्म्याचं बुद्धीशी मिलन झालं, स्वानंद गणामध्ये अंतःकरण गेलं, आणि तो मी आहे असं स्फुरण तयार झालं. तेव्हा जगताचा बाध होऊन अधिष्ठानाशी ऐक्य झालं. तो ज्ञानी महात्मा जगात असून जगताचा बाध करून राहतो. जगताचा स्पर्श नसतो, वासनेचा उत्कर्ष नसतो, भेदाचा अंश नसतो, आणि अभेद जात नसतो. तो महात्मा जगाला अभेद करून देतो आणि स्वतः अभेदात राहतो. तो संत महानुभव असतो. संत अशी आम्हाला भेटली. खरी सांगते, आता इतका आनंद होतो. आपल्याला कसे पाठ भेटले, आपण कसं ऐकलं, कसं दिलं आहे का आता कुठंतरी? ते कुठंच नाही राजा. विचार सागरची मांडणी नाही, श्रवणाची भक्ती नाही, अध्यात्माची शक्ती नाही. काय हे आता बहिरंग पतारा धो 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 तू कबड्डी काहीच नाही. चला मी आता काय बोलले सांगा. 10वा आहे या वाक्यापासून 10वा पुरुषाची अतिरूपाने परोक्षित आणते. आणि ज्यावेळी अव्यक्त वस्तू ही आहे असा शब्द बोध करतो ही आहे, तेव्हा त्या वस्तूच्या परोक्षाने ही 10वा आहे. आणि नुसतं आहे 10वा आहे, पण कोणता हा 1 2 3 4 असं 9ला सोडलं, आणि हा आहे 10वा आहे. इथं कोण आहे? हे परोक्ष, आणि तो आहे अपरोक्ष. त्याकडे पुढे गेले ना. मग अव्यक्त वस्तू ही आहे असा शब्द बोध करतो, तेव्हा त्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान होते. परोक्ष ज्ञान 10वा वस्तू ती आहे, ही आहे म्हणजे ती. 10वा परोक्ष आहे
त्याचं अस्तित्व ब्रह्म आहे, पण तेच मी आहे त्याचा अनुभव आहे म्हणजे फक्त आहे, कुठं अनुभव कुठे? तसा ते प्रत्यक्ष झालं, धावा हेच आहे, हे नऊ सोडले, नव्हे धावा म्हणजे का बुद्धी नाही. तसं आता ही ज्यावेळी अवैध वस्तू ही आहे असा शब्द बोध करतो, तेव्हा त्या वस्तूचे अपरोक्ष ज्ञान होते, परोक्ष नाही. त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जीवाचा आत्मा आहे, इथून सिद्ध होते. आता हे दत्तांग होता. आता हे ऐका, त्याच्या इकडे यायचं. आता ब्रह्म सर्व जीवाचा आत्मा आहे. ब्रह्मजीवाचा आत्मा का म्हणलं? का म्हणावं लागलं ब्रह्माला? काय घ्या, कारण त्याचा तो अंश आहे. ब्रह्म हे व्यापक आहे. ऐका, आपल्याला फरकच कळत नाही बरं, म्हणून तुम्ही म्हणा याची बैठक बसतच नाही. ब्रह्म ऐका, मी डबल असते, सर्व जीवाचा आत्मा आहे, ब्रह्म आहे. हा हा, आणि ब्रह्म आत्मा ते एकच आहे, दोन नाही. नाही, तो मी. मग ऐका, ब्रह्म माझं सांगा तुम्हाला कळालं नाही, तुम्ही नीट ऐका. ब्रह्म सर्व जीवाचा आत्मा आहे. हो. मग ब्रह्म शब्द वेगळा, आत्मा वेगळा का आला? मग आत्मा का नाही? ब्रह्म आणि आत्मा दोन नाही, एकच आहे ना? एकच आहे. मग ब्रह्म का घेतला आधी? कारण अंश भाव झालं. बरं ऐका, मग मी अंश जीव मध्ये राहून झाला आणि आत्मा मध्ये दोघं एकच आहे. पण ब्रह्म व्यापक आहे, त्याच्या व्यापकावर अंतःकरण परिच्छिन्न तिथं चिटकलं, म्हणून त्या ब्रह्माचा अंश आत आला, त्याला आत्मा नाव आला. ही भाषा आहे. अंश नाही, अंश म्हणजे की जीव. हॅलो, कळलं की इतके? हो माई, सांगू का? सांग. ब्रह्म हे व्यापक आहे, त्या व्यापकावर अंतःकरणात परिच्छिन्न चिटकला म्हणून तो आत आला, म्हणून त्याला आत्मा नाव आले. अंतःकरण त्या आत्म्याशी, अंतःकरण संबंध केला भगवंताशी, तेव्हा त्या अंतःकरण व्यवहाराला, जे कार्याला हे झालं, ते स्फूर्त झालं. जोपर्यंत त्या अंतःकरणाचा ईश्वर संबंध नसतो, तोपर्यंत इंद्रियामध्ये हालचाल नाही, व्यवहाराला स्फूर्त नाही आणि बुद्धीला जाणीव नाही. हे ज्याला कळतं तो अज्ञानी कधीच राहत नाही. कसं केलं? कारण त्या व्यापक अशा स्वरूपाशी एकरूप झालं, संबंध झाला अंतःकरणाचा आणि परमात्म्याचा. तोच परमात्मा अंतःकरणावर छिन्न चैतन्य झाला, ते अंतःकरणाच्या आत प्रवाहित झालं असतंच ते, पण तिथं अंतःकरण जाऊन टाकलं, दोघांचा संबंध झाला. जड हा चेतना संबंध करतो, चेतनाला संबंध करत नाही, म्हणून तेच अंतःकरणाच्या आत ते कुठंच रूपानच राहिला, म्हणून ही बॉडी बनली. आणि तो आत्मा त्या अंतःकरणाच्या आत आहे, म्हणून त्याला आत्मा आहे. ते ब्रह्मच आत आहे, पण मध्ये अंतःकरण गेलं, अंतःकरणाने त्याचा संबंध केला, आणि त्या संबंध दोघाचा असताना जीवात्मा देहाकडे आला, म्हणून अज्ञानी झाला, लोभात आला, वासनेत गेला, आणि त्या ठिकाणी दुःखाचा साक्षात्कार झाला. तो बंधनात आला, कारण त्याने अंतःकरणात असलेल्या भगवंताला न जाणता व्यक्तीच्या खोट्याकडे आली, जगताकडे गेली. व्यापकाला कुठं गाली? तो पण विश्वास नाही, सोपा नाही, विसरू सोपे बरं. अवित वस्तू ही आहे असा शब्द बोध करतो. अवित म्हणजे जवळ हे आहे, अस्तित्व करत, पण बस हे तर हल्ल्यामध्ये काहीच कळत नाही, असं निवांत मन होते, पुढची टाकून बसत जातो. ही आहे असा शब्द बोध करतो, त्या वस्तूचे अपरोक्ष ज्ञान होते, परोक्ष नाही. त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जीवाचा आत्मा आहे, इथपर्यंत ब्रह्म काय? सगळ्या जीवाचा आत्मा आहे, तो आधार आहे. आत्मा म्हणजे आधार आहे आणि देह म्हणजे अध्यस्त आहे. ते खरं आहे, ते खोटं. दोघांचा संबंध आहे, मध्ये माया, ती माया अंतःकरणामध्ये जिवंत आहे, आणि त्या मायेमध्ये मनाचा संबंध आहे, भगवंताचा संबंध नाही, म्हणून अविद्या सिद्ध झाली. कसे सुंदर शब्द येतात बघा, ज्ञानाची बैठक कशी भक्ती होती. आम्हाला का बोलावं लागतं की तुम्ही बदलत नाहीत, आणि जसं संसारात वागतं तसं वागत नाही, कुठलं केलं नको. आणि माया तर भगवंताकडे जाऊ देत नाही, तिचंच नाव अविद्या. ज्या बुद्धीला ते ईश्वराकडे जाऊ देत नाही तीच माया. तसं सून सासूला टिकू देत नाही तीच माया. चला बसा. आता ऐका, ब्रह्मजीव सर्व जीवांचा आत्मा आहे.
म्हणून अत्यंत अवैध जवळ आहे बरं का तो. सगळ्याकडे व्यापक आहे, सगळ्याच्या आत आहे, सगळ्याचा संबंध आहे. कोणता संबंध कळत नाही हा संबंध येत नाही म्हणून अविद्या ग्रस्त झालेली बुद्धी. अत्यंत जवळ आहे आत्मा, ते ब्रह्माचाच अंश आहे, ब्रह्मच आहे, सगळ्याच्या आत आहे आणि अत्यंत अव्यवहित आहे हे सांगायचं आपलं. अत्यंत अव्यवहित जवळ. व्यवहित नाही, व्यवहित म्हणजे दूर, अव्यवहित म्हणजे जवळ, जवळ म्हणजे संबंध आहे आणि संबंध म्हणजे त्याचा आहे आणि त्या बुद्धीने संबंध केला देहाचा. इथं अज्ञानाचा एक अज्ञानानं स्वतःचा पगडा केला आणि त्या बुद्धीला देहाकडलेला खोट्या जगताला खरं करून दिलं आणि वासनेला प्रगट केलं. बुद्धीमध्ये मोहाचा त्या ठिकाणी मोह प्रस्थापित केला आणि ती भावना विषयाकडे गेली आणि ते मन देहात रमलं आणि ती अवस्था अज्ञानाची ठरली म्हणून बुद्धी वेडी झाली आणि ईश्वरापासून दूर गेली. दुःख भोगायला सुरुवात झाली, परमात्म्याची अनोळख झाली, जगताची भ्रांती आत गेली, परमात्म्याचा संबंध बुजून गेला आणि मी जीवात्मा आहे बुद्धी विसरून गेली. मी देह आहे असं भानतीला आलं, अविद्येची जाणीव झाली, अनादिकालचा डाग तसाच राहिला आणि जीव भ्रमात वाहून गेला. शेवटचा क्षण वाया गेला, आयुष्य पाण्यात गेलं आणि जीवाला ज्ञान न होता तसा ज्ञान राहिलं म्हणून त्याचा लिंगदेह लोकांतरात फिरला. त्याला कोणीही मुक्त केलं नाही. विचारसागर कोणीही सोडू नका. वाक्य चुकले का बाई सांगा. वाक्य बरोबर आली, मग एकदम बरोबर आले. आणि मग उरला, स्थूल देह पडला आणि तो लिंग जगामध्ये फिरला, मृत्यू लोकात उरला, भेद मध्ये शिरला, अहंकार धरला म्हणून जीव वाया गेला. पिराचं पाणी प्या राहिला पाणी पित आणि तो कसा फिरतो त्याला पुन्हा त्याला काय म्हणतात गतीला पुन्हा लागत नाही. तो लक्ष लक्ष येऊन फिरतो बेटा. त्या पिंडात त्या त्या देहात कधी भूमी जन्म माती जन्म होतो, किडा माती उकरला बघा किडे येतात. कधी वायूत जन्म किट डास हवेत, कधी पाण्यात, कधी झाडावर. किती घाण घाण आहे. जेव्हा पिकावर रोग येतात, करोडो झाडावर असतात, किती बारीक बारीक असतात. संपत्ती का एवढी. मग ह्या जन्मात जर काही साधना केली, काही वैराग्य दिलं, संत संग केला, मोक्ष प्रधान संतांना हातात दिलं तुमच्या, अजून अभ्यास बी करायचा नाही, अनुवाद बी करायचा नाही, अध्ययन बी करायचं नाही, बटन दाबायचं. आता काय कमाल कीर्तन ऐकायला का आले आणि मुडकं खाली झोपी घेऊन गेल्या घरला. कसं असतं का ती मला सांगत बायका ऐकतात, कोणी झोपतात निघून जातात उठले की. कसं आहे काही तो ते मला सांगत नाही द्या बाळाला कळा. आत्मज्ञान हे धन आहे, आपल्या आयुष्याचं धन आहे, आपल्या सोबत जातं, परममुक्तीचं धन येतं, ईश्वराचं मिलन होतं, दिव्य ज्योत भगवंतात मिसळती. चटरम बटरम केल्यापेक्षा हेच करा. एवढं काय आवड आहे लोकांना बटन दाबायचं नाही ऐकायचं. 2-3 बायका बोलतात, बाकीचं कोणी बोलत पण नाही. बुद्धीमध्ये समाविष्ट करावं, परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करावं आणि त्याच्या प्राप्तीसाठी ह्या हृदयानं झिजावं, वृत्तीनं त्याच्याकडे जावं, अज्ञानाला संपवून टाकावं, भेदाला उडवून टाकावं आणि परमेश्वराच्या संबंधामध्ये बुद्धीने जगावं. देहाला कशा अर्थाने बघावं, जडाला का माझं म्हणावं, मृत्यूमध्ये विकाराला का उत्पन्न करावं, देहाचा संभ्रम का धरावा आणि बुद्धीचा अभेद का टाकावा, भेद का स्वीकारावा, दुःख का भोगावं, सुख का त्यागावं, भगवंत जवळ असून तर दूर का फेकावं. हा प्रश्न आहे आमचा तुम्हाला. इकडे आपोआप जातो आम्ही तिकडे विनाकारण ते पटत नाही आम्हाला. कुणालाच पटत नाही वेदोक्त अंतःकरणाला. जे तुम्ही दुःखात हळहळ करतात म्हणून संत धावून बोध देतात, जीवाचा संभ्रम पुसतात आणि अंतःकरणाला भगवंतामध्ये लीन करतात. ही वेदाची शक्ती आहे, ती श्रवणाची भक्ती आहे, ती आत्मुक्ती आहे, परमेश्वराची प्राप्ती आहे, सुखाची अनुभूती आहे, अभेदाची प्राप्ती आहे, परमात्म्याची परमस्थिती आहे, तो ज्ञानी आहे. तो जगात माने त्रिलोक्यात छाणे
त्याच्या आत्मधन आहे आणि तो स्वरूपात अभिन्न आहे. खूप सुंदर वाक्य आहे ताई. मला वाटलं नाही मी विचारसागर एवढं छान मांडायला येईल. परोक्ष ज्ञान मी पहिल्यांदा ऐकले, मान्य मला. उगाच फक्त चेष्टा करते, असते मी नाही म्हणलं तर नवीन आहेत ना, वैदिक भाषा आहे, वैदिक भाषा. हा, त्याच्यामुळे तिथेच वाया जात नाही. हा पुण्याचा साठा घेऊन देह जर पडला, मोक्ष झाला नाही तर दुसऱ्या जन्मामध्ये मोक्ष होतो. संताच्या घरी जन्म येतो, संताच्या कुळात, संत महात्म्यात, हरिभक्ताच्या सोबत जन्म येतो आपला. आणि मग आपल्या मुक्तीचा प्रसंग, मग संत मिळतात. वाया जातो. पण अनुभव जर केला नाही, अभ्यास केला नाही, वासना टाकली नाही, तर मग अवघड होते, पुन्हा अवघड होते. म्हणून हा अति भयानक अभ्यास करायचा. वेळ लागा, वेळ त्याचे वेळ लागा. तुम्हाला मी म्हणलं ना की समजा देह भावातून निघायचं, वृत्तीला सोडायचं, आत्मानंदाला भोगायचं आणि सत्संगात जगायचं, स्वरूपाला भेटायचं, वृत्तीतून निघायचं, त्या परिमे आतल्या ईश्वराशी समरस व्हायचं, त्याला जीवन मग म्हणायचं. हे संसारात पुढे थोबाड घालायची आणि सगळे काय म्हणलं तिथं केलं, बाजूला टाकलं, पुढे निघाला. मुमुक्षु तसा तीव्र असतो, संसार तीव्र नसतो. कारण तो बरबटलेला असतो संसारामध्ये. त्याला फक्त खोट्याचं भान असतं, अज्ञानाची जाण असती, जगताच वेळ असतं, विषयाच कोड असतं, त्याला कौतिक. तो मुमुक्षुच नाही. विचारसागर मुमुक्षु नाही का? अजंत्राला मुमुक्षु लागत नाही, कुणी ऐका पटन ते या. पण ज्ञानाला मुमुक्षु होऊन या. मला ज्ञान प्राप्त करायचे, त्या ज्ञानातून निघायचे, वेदाला सोडायचे आणि त्या परमेश्वराचं सुख भोगायचे, आत्मसुखात रंगायचे, वेदाचं ज्ञान गिळायचे आणि अज्ञानाला जाळायचे, स्वरूपामध्ये रमायचे, वेदाला टाकून द्यायचे आणि वेदात्मक जगायचे. हे व्रत घ्यावं. 4 महिने वा कुठं कापचं वाहन, कुठं पाणी टाकान, कुठलं ज्ञान सुटलं करा, कुठं पिंड एवढा हे कर, लिंग करा, काय करा 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 कर कर. त्याला जाणा, त्याला माना, त्याच्या संग धरा, त्याची प्राप्ती करा, त्या आत्मलिंगामध्ये बुद्धीला एक करा. ही खरी पूजा आहे. हे काय बोभाटा नुसता करणे से, मग करने से नहीं मिलता, वो जानने से मिलता है, श्रवण भक्ति से खुलता है, महावाक्य से मिलता है. सबको संत का ज्ञान है, अज्ञानी लोग को नहीं समजता है ये करने का नहीं, ये करने का. म्हणून तर केस येते त्याला काय बघून. पुन्हा फोटो टाकलेला आम्हाला, पुन्हा काय करावं असल्या बायाला, पुन्हा पाठातल्या समोर